बघितलत ना मंडळी, कसं तोंडाला पाणी सुटलं। नमस्कार, मी प्रज्ञा। चला तर आज बनवूया आपण झणझणीत गावरान आणि चवदार असं सुक्क चिकन। या पद्धतीने एकदा बनवून बघा। एकदा बनवलं ना तर परत परत हे चिकन तुम्ही बनवाल, एवढं टेस्टी बनतं। चला तर यासाठी मी काय केलं हे बघूया। सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मी कुकरमध्ये शिजवत आहे चिकन। चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून मस्त खरपूस याला परतून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर मी तवा गरम करायला ठेवला, कांदा घालून थोडंसं तेल घातलं आणि कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची। हिरव्या मिरचीमुळे मस्त टेस्ट येते चिकनला। आज आपण लाल तिखट न वापरता हिरवी मिरची वापरणार आहोत। नंतर मी याच्यामध्ये खोबरं आणि धणे घालून घेतले आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतलं। याचं एक वाटण बनवून घ्यायचं। लसूण आणि कोथिंबीर घालून मस्त याचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, कढईमध्ये मस्त तेल गरम करायला ठेवलं आणि वाटण याच्यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कच्चा वास याचा गेला पाहिजे। आता हा विदर्भातील स्पेशल आहे महाराजा गरम मसाला, तो सुद्धा मी याच्यामध्ये घालते। याने खूप छान चव येते। अतिशय सोपी ही रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी हे चिकन बनतं। हे बघा, मस्त मसाला परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये शिजवलेलं चिकन आपल्याला घालून घ्यायचंय। फक्त पीसेसच घालायचे आहे। रस्सा अगदी थोडासा आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान मसाल्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचंय। अतिशय चवदार आणि झणझणीत असं हे सुक्क चिकन तयार होतं। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचंय। थोडासा अळणी रस्सा याच्यामध्ये घालायचा आहे। अळणी रस्स्यामुळे चिकन एकदम टेस्टी बनतं आणि मॉइस्ट राहतं, मसाले जळत नाही। त्यामुळे थोडासा अळणी रस्सा याच्यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे झणझणीत गावरान आणि चवदार असं सुक्क चिकन तयार झालेलं आहे। ह्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, खूपच टेस्टी हे चिकन बनलं होतं। भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला खूप छान लागतं। वरून मस्त कोथिंबीर घालायची, निंबू पिळायचं आणि हे गावरान सुक्क चिकन एन्जॉय करायचं। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।